नाशिकच्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश मिळाले. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. आंदोलनाची गंभीर दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी जाऊन शेतकरी प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. चर्चेनंतर पुढील 2 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. श्री करंगाय खाली रिंग रोडचे जे बाधित गावं आहेत, आउटर रिंग रोडचे, त्याचं एक तर अलाइनमेंट बदलण्याच्या संदर्भामध्ये आणि शेतीच्या किमतीच्या भावामध्ये म्हणजे विषयी आंदोलन 6 दिवसापासून या ठिकाणी चाललेलं होतं. आज आंदोलन या ठिकाणी संपलेलं आहे. उद्या कॅबिनेट झाल्यावर किंवा फारचा परवा, अजून माझं मुख्यमंत्री मोदयांशी बोलणं झालेलं नाही, पण त्यांच्या पीएससी मी या ठिकाणी बोललेलो आहे. उद्या कॅबिनेट झाल्यावर 3-3:30 वाजता किंवा परवा माननीय मुख्यमंत्री मोदयांसोबत याची बैठक त्या ठिकाणी होईल. सर्व संबंधित अधिकारी त्या ठिकाणी हजर राहतील आणि यांच्या ज्या प्रमुख 4-5 मागण्या आहेत त्याविषयी आपण निश्चित चर्चा करू. अलाइनमेंट बदलाबदलीमुळे काही लोकांची जास्त घरं त्या ठिकाणी जात आहेत, नुकसान होतंय, विहिरी जात आहेत. मला वाटतं शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान होईल या दृष्टीने आम्ही त्याच्यामधून निश्चित मार्ग काढू. उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय, संबंधित सर्व अधिकारी, त्या विभागाचे अधिकारी, सेक्रेटरी या बैठकीला हजर राहतील. MSIDCचे अधिकारी हे सुद्धा या बैठकीला हजर राहतील आणि आपण चांगल्यात चांगला मार्ग काढण्याचा यातून प्रयत्न करू. या बैठकीत रिंग रोड जुन्या अलाइनमेंटनुसारच व्हावा या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागणीवर सखोल चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा होणार असल्याचा विश्वास मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी 6 दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रिंग रोडच्या प्रश्नावर सर्वांचे लक्ष मुंबईतील निर्णायक बैठकीकडे लागले. सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेतले असले तरी जुन्या अलाइनमेंटबाबत ठोस निर्णय झाला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी प्रतिनिधींनी दिलाय. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.